हे गाईज, गुड मॉर्निंग. नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. चला पाय वगैरे भरतो. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चॅनल, जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल. आमच्या तर लाईट गेली, इन्व्हर्टरवर लागते लाईट आपली. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय, कुरा माते की जय, निकिता शेठ की जय. बाहेर आलो पाय पडायला तुळशीचे आपले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर महादेव, तुळशी माते की जय. त्याला पाय वगैरे बनियान घातली, कारण की शर्ट घालायचं, सफेद शर्ट घालत असल्यावर बनियान घालायलाच लागतंय. वातावरण कवशी उन्हाळ का वाटत होता ना, आता डायरेक्ट पावसासारखा झाला. तो बघा लाईटी उतरलाय. वायरमॅनची जिंदगी लय बेकार बाबा. कवा पण काही पण होतंय. डोळ्यासमोर बघलेल्या गोष्टी आहेत. काय रे शेट, कॉफी दिलीस का? चला, कॉफी दिली बोलते, कॉफी पिऊ आणि निघू. निकिता शेटने कॉफी दिली. चला कॉफी पिऊन घेऊया. गाईज, काल एकादश होती ना. आमच्या गावात कशी एकादश असते, एकादशी दुसऱ्या दिवशी बारस बोलतात, बारशीला जेवण असते. एकादशचे कमिटी आहेत त्यांना. आपण आमच्या घरून पार्सल आलं, तुझं जेवण हाय कुठे? एका मग भाजी आली, भाजी आणि वरण आहे. भात नाही आला वाटतं. जेवू तरी कसा थोडा जेवण गेला असतो. आज म्हणजे मामाशी एकादश आहे, पण ती भाजीनं वरण आला आहे. भात असता तर जेवणच निघलो असतो. पाऊस पडते थोडा थोडा. चला छत्री घेऊया. चला सेल टाकायला लागेल. एकदम कसं ते वाटते, वरचा काही सामान काढत होता तर वरची चावी द्यावं लागते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय शिवाराच्या देवा. काहीच हे बघा, बाबू चप्पल काढून कसा चप्पल लावून ठेवतोय. चल व बाजूला, चप्पल तरी बाजूला केली मी. आलो काहीच घरी. बाबू जेवायला काय आहे? काम होता. 3 वाजले. जेवायला बघूया काय आहे. आयला आज पण भाजीच खावायची आहे का काय? एकादशीचं जेवण, एकादशीचं जेवण जेवायला पुण्य लागतात. कोणाच्या तरी नशिबात नाही तो जेवण आहे. माझ्या नशिबात आहे जेवण. द्यायचं पुण्य मला समजत नाही. अरे ओ विठ्ठल विठ्ठल. जेवायला घेऊया. मस्त की जेवण घेतो. गाय जेवण वगैरे झाला. आता झोपाली जाम. चला आराम करतो थोडा आता. गाईज झोपणशी उठलो, मस्त की फ्रेश वगैरे झालो. केस बघा कडक कडक होता ना तो स्प्रेने. चला आपले 15 वर्ष आईस पण आले. गाईज बघा पंढरपूर आले. मग कसा वाटतंय? काय रे? अर्जुना कुठे गेला? कोणाला बघ बोलतो. डोका बघला का म्हणाले हाताला येते रे. दीपा पाटील साहेब एअरपोर्ट. दीपा पाटील साहेब एअरपोर्टला रोडला आहे. तर चाललं थोडा एक काम आहे इकडे, अर्जंटमध्ये जायला लागला. तयारी झाली, निघायला लागला. चाललं इकडं आलो ना, गावाला भारी वाटते ना. नजारा आहे ना, समोरला खारी या साईडला आणि या साईडला एअरपोर्टचा काम आणि गाड्या चालतात. रोडला लई बरी वाटते. म्हणजे
एवढा इकडं घरी